नमस्कार. तर 8वी स्कॉलरशिप यामधील जे काही नवनीत प्रकाशनचं जे काही पुस्तक आहे, आता आपण 8वी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदयचे वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत. तर 8वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशन जे काही पुस्तक आहे गाईड, त्याच्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे संख्याज्ञान, त्याच्यामधले आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या नाही घेतलं. आणि या प्रकरणाचं जे नाव आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय, अपरिमेय आणि वास्तव संख्या. यामधील आपण नैसर्गिक संख्या पाहिलेला आहे, पूर्ण संख्या पाहिलेला आहे, पूर्णांक संख्या पाहिलेला आहे. आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, तर यामधील आपण त्यावरचे सर्व प्रश्न पाहणार आहोत. तर हे जे गणित आहे हे 5वी नवोदयच्या पण विद्यार्थ्यांनी हा जर व्हिडिओ पाहिला तर त्यांना नवोदयसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. तर बघा, तर या ठिकाणी परिमेय संख्या म्हणजे काय, तर परिमेय संख्या म्हणजे तर पी हा कोणताही पूर्णांक. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर पूर्णांक संख्या म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे की धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य या तिघाचा समूह मिळून जी काही संख्या समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की शून्य या ठिकाणी 1 2 3 4 आणि इकडे -1 -2 -3, तो पहिल्याचा व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्की कळेल की पूर्णांक संख्या म्हणजे काय. तर पी हा कोणताही पूर्णांक आणि क्यू हा शून्येतर पूर्णांक असेल. शून्येतर पूर्णांक म्हणजे काय की शून्याला सोडून इतर पूर्णांक संख्या. तर पी छेद क्यू ही परिमेय संख्या असते. म्हणजे आपण अंश आणि छेद असं जे म्हणतो की अंशामध्ये कोणतीही पूर्णांक संख्या तुम्ही घेऊ शकता, कोणतीही पूर्णांक संख्या. उदाहरणामध्ये -5 आणि छेदामध्ये कोणतीही पूर्णांक संख्या घेऊ शकता. म्हणजेच कोणती, त्यानं का म्हटले छेदामध्ये, तर क्यू हा शून्येतर पूर्णांक, शून्याला सोडून कोणताही पूर्णांक घेऊ शकता, म्हणजे 9. -5/9 ही काय झाली, परिमेय संख्या झाली. त्याच्यानंतर 12/14 ही काय झाली, परिमेय संख्या झाली. परंतु 5/0 ही परिमेय संख्या होऊ शकत नाही. 5/0 ही परिमेय संख्या होऊ शकत नाही, कारण त्यानं काय म्हटलेलं आहे की क्यू हा शून्येतर पूर्णांक असेल तर, क्यू हा शून्येतर पूर्णांक असेल तर, शून्याला सोडून शून्येतर पूर्णांक असेल तर ते काय आहे, तर त्या ठिकाणी ती परिमेय संख्या होऊ शकत नाही. म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय की अंशामध्ये आणि छेदामध्ये कोणतीही पूर्णांक संख्या घेऊ शकता. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, डबल एकदा सांगतो, 0 1 2 3 4 या ठिकाणी इकडे अनंत, आणि -1 -2 -3 -4 -5 या ठिकाणी इकडे धन संख्या, इकडे ऋण संख्या आणि शून्य, या सर्व समूहाला काय म्हटलं जातं, पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं. तर परिमेय संख्या म्हणजे काय ते तुम्हाला समजलेलं असेल. तर या परिमेय संख्येचे 2 प्रकार पडतात. या परिमेय संख्येचे 2 प्रकार पडतात. या परिमेय संख्येचे 2 प्रकार पडतात आणि हे प्रकार 8वी स्कॉलरशिप मध्ये प्रश्न यावरती विचारलेले आहेत. तर यामधला पहिला प्रकार जो आहे खंडित दशांश रूप आणि दुसरा प्रकार अखंड आवर्ती दशांश रूप. पहिला प्रकार कोणता आहे, खंडित दशांश रूप, आणि दुसरा प्रकार आहे अखंड आवर्ती दशांश रूप. पहिला प्रकार आपण घेत आहोत खंडित दशांश रूप. खंडित दशांश रूप. बघा, आता हा जो प्रकार आहे खंडित दशांश रूप, हा जो प्रकार आहे, आता हा परिमेय संख्येचा प्रकार आहे. यावरती प्रश्न आला तर ही संख्या कोणती म्हणलं तर परिमेय संख्या, तुम्ही असं त्याचं उत्तर देऊ शकता. परिमेय संख्येचे 2 प्रकार, खंडित दशांश रूप आणि अखंड व आवर्ती दशांश रूप. अगोदर आपण पहिला प्रकार घेऊया. खंडित दशांश रूप म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये बघा एक शब्द आहे इथं बघा, खंडित. खंडित म्हणजे काय, खंड पडणे, थांबणे. खंड पडणे, थांबणे. मग या ठिकाणी बघा एखाद्या संख्येला आपण भाग घालूया. उदाहरणामध्ये 135 ला 12 ने भाग घालूया. 135 ला 12 ने भाग घालूया. मग 12 ने भाग घातल्यानंतर बघा काय होतं, 12 1 12,
3 मधून 2 गेले 1 राहिले, 1 मधून 1 गेलं 0, वरून घेतलं 5, 12 1 12, 5 मधून 2 गेलं 3 राहिले, 1 मधून 1 गेलं 0. आता इथं काय राहिलेलं आहे? 3 राहिलेलं आहे. काय राहिलं आहे? 3 राहिलं. मग आपण दशांश मध्ये भाग घालायचा आहे. इथं दशांश दिला म्हणजे या ठिकाणी दशांश दिल्यानंतर इथं काय झालं? 30 म्हणजे 0 लागतं पुढे. पुन्हा 12 दोन्ही 24, 30 मधून 24 गेली काय राहिली? 6 राहिले. 30 मधून 24 गेली 6 राहिले. पुन्हा 0 लागतं. पुन्हा पॉईंटच्या नंतर आपोआप 0 लागत जातं. 12 पंचे 60, 12 पंचे 60. आता या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे. 12 ने 135 ला भाग घातल्यानंतर शेवटी बाकी इथं 0 आलेली आहे. कारण 60 मधून 60 गेले 0 राहिले. शेवटी बाकी किती आलेली आहे? 0 आलेली आहे. म्हणजे हे उत्तर काय आलं? 11.25 आलं. म्हणजे खंडित दशांश रूप म्हणजे काय? की आपण जेव्हा एखाद्या संख्येला भाग घालतो तेव्हा दशांश नंतर पूर्ण भाग जातो. दशांश नंतर काय होतं? पूर्ण भाग जातो. त्याला खंडित दशांश रूप असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी 5च्या पुढे आता कुठलाही अंक नाही, इथं पूर्ण भाग गेलेला आहे. बरोबर आहे. इथं कारण 30 मधून 24 गेले 6 राहिले, पॉईंट असल्यामुळे इथं 0 लागलं आणि 12 पंचे 60 पूर्ण भाग गेला, कुठलाही अंक उरलेला नाही. म्हणजे खंडित दशांश रूप म्हणजे दशांश नंतर पूर्ण भाग जाणे. त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा ती संख्या येत नाही, त्याला खंडित दशांश रूप असं म्हणतात. तर हा आहे परिमेय संख्येचा पहिला प्रकार, खंडित दशांश रूप. यानंतर परिमेय संख्येचा जो दुसरा प्रकार आहे तो दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे अखंड व आवर्ती दशांश रूप. एक लक्षात घ्या, परिमेय संख्येचे 2 प्रकार आहेत. परिमेय संख्येचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिला खंडित दशांश रूप. खंडित, खंडित म्हणजे थांबणे. दशांश नंतर त्याचा पूर्ण भाग जाणे, तिथं उत्तर थांबतं. आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार बघा अखंड. अखंड म्हणजे काय? अखंड म्हणजे ज्याला खंड नाही, जो थांबत नाही, अखंड. आणि दुसरा शब्द आहे आवर्ती. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा येणे, त्याची पुनरावृत्ती होणे म्हणजे काय? आवर्ती होय. तर अखंड व आवर्ती दशांश रूप हा सुद्धा परिमेय संख्येचाच प्रकार आहे. बरोबर आहे. आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण त्याला भाग घालूया. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी एका संख्येला भाग घालूया आपण. 3 भाग घालूया 20 ला. 3 भाग घालूया 20 ला. आता 3 भाग घातल्यानंतर बघा 3 संग 18, 20 मधून 18 गेली 2 राहिली. आता इथं संख्या संपलेली आहे म्हणजे आपण पॉईंट दिला पाहिजे. इथं पॉईंट दिला म्हणजे या ठिकाणी 0 झालं. पुन्हा 3 संग 18, पुन्हा वजाबाकी केली, 20 मधून 18 गेली 2 राहिले. पुन्हा या ठिकाणी 0 लागतं, 3 संग 18, 20 मधून 18 गेली 2 राहिले. असं तुम्ही कितीही वेळेस केलं तरी ते डबल डबल पुन्हा 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 इथं काय होतं? 6 6 6 6 येत जातं. म्हणजे या ठिकाणी उत्तर निघतं का? अजिबात उत्तर निघत नाही. म्हणजे मग हे कसं लिहिलं जातं? हे उत्तर लिहिताना 6.666 टिंब 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 टिंब. याचा अर्थ हे उत्तर अखंड आहे. आणि आवर्ती म्हणजे काय? कोणता अंक पुन्हा पुन्हा येत आहे? हा अंक 666 हा अंक पुन्हा पुन्हा येत आहे. एखादा अंक किंवा एखादी संख्या जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला आवर्ती असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आवर्ती असं म्हटलं जातं. तर अखंड व आवर्ती हा परिमेय संख्येचा दुसरा प्रकार आहे. भाग घातल्यानंतर दशांश नंतरचा अंक पुन्हा पुन्हा येणे त्याला अखंड व आवर्ती दशांश रूप असं म्हटलं जातं. आणि खंडित दशांश रूप म्हणजे दशांश नंतरची जी काही संख्या आहे त्या संख्या दशांश नंतर त्याचं उत्तर काय होतं? पूर्णपणे निघतं. ओके. तर हे परिमेय संख्येचे 2 प्रकार, खंडित दशांश रूप आणि अखंड आवर्ती दशांश रूप. यानंतर परिमेय संख्येनंतर जो पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अपरिमेय संख्या. आता आपण परिमेय संख्या म्हणजे पाहिलेला आहे की पी म्हणजे अंशामध्ये कोणतीही पूर्णांक संख्या आणि छेदामध्ये शून्येतर पूर्णांक संख्या, याला परिमेय संख्या असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? आता व्याख्या आहे, तरी पण एक सोपी व्याख्या सांगतो. अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचं उत्तरच निघत नाही त्या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. आता उत्तर निघत नाही म्हणजे काय? कोणत्या संख्येचं उत्तर निघत नाही?
उदाहरणामध्ये आता व्याख्या बघूया अगोदर आपण काय म्हटलेली आहे की ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते. आता आपण पाहिलेलं आहे अखंड. अखंड म्हणजे ते थांबतच नाही उत्तर, पुन्हा पुन्हा दशांश नंतर अखंड असते, परंतु आवर्ती नसते. परंतु आवर्ती नसते. आवर्ती नसते म्हणजे काय? म्हणजे तोच अंक किंवा तीच संख्या पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणजे सतत वेगवेगळे अंक येतात, ते अंकच थांबत नाहीत, तेव्हा त्या संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. अशा संख्या कशा असतील? उदाहरणामध्ये बघा की वर्गमुळात 4 आहे. वर्गमुळात 4 आहे. आता 4चं वर्गमूळ किती? 2. याचं उत्तर निघू शकतं. ही परिमेय संख्या आहे. ज्याचं उत्तर निघतं ती परिमेय संख्या आणि ज्याचं उत्तर निघत नाही ती अपरिमेय संख्या. वर्गमुळात 4. वर्गमुळात 4चं उत्तर किती आहे? 2 आहे. त्याच्यानंतर काय? उदाहरणामध्ये म्हटलं मी वर्गमुळात 2. वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 2चं उत्तर निघेल का? निघणार नाही. म्हणजे का होईल? ते दुसऱ्या काहीतरी गणितीय जे लॉग टेबल असतात किंवा जे गणितीय यंत्र असतात त्या पद्धतीने हे उत्तर निघतं, परंतु आपल्याला निघतं का? नाही. म्हणजे वर्गमुळात 2चं कोणत्याच संख्येचा वर्ग 2 नाहीये, म्हणजे 2चं वर्गमूळ निघत नाही. तरी पण याची किंमत बघा काय आहे? 1.41 1.41 42 13 56 अशा पद्धतीने ही काहीतरी त्याचं उत्तर आहे. 1.41 42. म्हणजे याचं उत्तर फिक्सपणे आपण सांगू शकत नाही. ही झाली अपरिमेय संख्या. वर्गमुळात 3, वर्गमुळात 77 ह्या काय आहेत? या अपरिमेय संख्या आहेत. म्हणजे यांचं उत्तर दशांश नंतर अखंड असतं, परंतु आवर्ती नसतं. जर आवर्ती अखंड ना आवर्ती असले की ती परिमेय संख्या असते. एवढं लक्षात ठेवायचं. काय असते? परिमेय संख्या असते. याच्यामध्ये 2 जे प्रकार आहेत, खंडित दशांश रूप आणि अखंड आवर्ती दशांश रूप, याच्यामधला फरक नीट लक्षात घ्या. हे परिमेय संख्येचेच 2 प्रकार आहेत. आणि पुढचा प्रकार आहे अपरिमेय संख्या. परिमेय संख्या, अपरिमेय संख्या. परिमेय संख्येचे 2 उपप्रकार, खंडित दशांश रूप, अखंड आवर्ती दशांश रूप. खंडित दशांश रूप की एखाद्या संख्येला भाग घातल्यानंतर दशांश नंतर पूर्ण भाग जातो. दशांश नंतर पूर्ण भाग जातो, त्याला खंडित दशांश रूप असं म्हटलं जातं. आणि अखंड आवर्ती दशांश रूप म्हणजे काय? एखाद्या संख्येला भाग घातल्यानंतर दशांश नंतर ती संख्या पुन्हा पुन्हा येते, ते उत्तरच थांबत नाही, त्याला अखंड, आणि तोच अंक पुन्हा पुन्हा येतो. एखादी संख्या पुन्हा पुन्हा येते, त्याला अखंड आवर्ती दशांश रूप असं म्हटलं जातं. हे परिमेय संख्येचे 2 उपप्रकार आहेत. आणि हा अपरिमेय संख्येचा प्रकार, हा प्रकार आपल्याला शिकवायचा राहिलेला होता. आणि पुढचा एक प्रश्न आहे की वास्तव संख्या म्हणजे काय? वास्तव संख्या म्हणजे काय? तर वास्तव संख्या म्हणजे की परिमेय व अपरिमेय संख्यांना मिळून वास्तव संख्या असं म्हणतात. परिमेय आणि अपरिमेय संख्यांना मिळून काय म्हटलं जाते? वास्तव संख्या असं म्हटलं जातं. म्हणजे वास्तव संख्या म्हणजे काय? असा वेगळा भाग नाही, ह्या दोघांना मिळून त्याला काय म्हटलं जातं? वास्तव संख्या असं म्हटलं जातं. आता आपण जे काही पहिलं जे प्रकरण आहे संख्या ज्ञान, आणि त्याच्यामध्ये जे काही सराव संच आहे ते सर्व सराव संच आपण इथे सोडून घेणार आहोत. ओके. तर 8वी स्कॉलरशिप मधलं जे काही पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणातील आपण सर्व प्रश्न आता पाहणार आहोत. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे हा. तर बघा प्रश्न काय आहे? तर 7, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? आता या आधारावर आपण 3 ते 4 प्रश्न लगेच पाहणार आहोत याच प्रश्नावर आधारित. तर या ठिकाणी बघा त्याने काय म्हटलेलं आहे की 7, 2, 5 हे 3 अंक, कोणतेही 3 अंक त्याच्यामध्ये 7, 2, 5 या 3 अंकापासून किती संख्या तयार होतात? आणि त्यानं एक अट दिलेली आहे, प्रत्येक अंक एकदाच वापरून, म्हणजे डबल अंक घ्यायचा नाही. तर प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व, म्हणजे अगोदर या 3 अंकापासून किती संख्या तयार होतात ते आपल्याला बघायचं. त्या 3 अंकापासून किती संख्या तयार होतात ते बघायचं आहे. कोणताही अंक डबल घ्यायचा नाही आणि तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येची बेरीज किती? आता या ठिकाणी तुम्हाला चार्ट दिलेला आहे. फक्त ह्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे की या प्रश्नामध्ये 0 जर असलं तर हा चार्ट तुम्हाला उपयोगी पडणार नाही. 0 तरी पण तुम्हाला प्रश्न तसा येणार पण नाही परीक्षेमध्ये 0 असलेला. तर या ठिकाणी बघा, जर 3 अंक असतील तर या 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात.
किंमतधारकांना काय आहे तो नंतर सांगेन मी तुम्हाला. 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात, 4 अंकापासून 24 संख्या तयार होतात, 5 अंकापासून 120 संख्या तयार होतात आणि 6 अंकापासून 720 संख्या तयार होतात. म्हणजे जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पडला, आता हा प्रश्न 3 अंकीचा पडलेला आहे, मग त्या 7, 2, 5 पासून तयार होणारी संख्या आपल्याला जर काढायचं म्हटलं तर अशा पद्धतीनं 725, 752, पुन्हा 275, 257, त्याच्यानंतर 725, नाही 700 झालेला आहे, 500, 527 आणि 572. या अशा पद्धतीनं संख्या बघा किती झाल्या, 1 2 3 4, 1 2 3 4 5 6, 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात. म्हणजेच प्रत्येक अंकापासून 2 2 संख्या तयार होतात. 7 पासून 2, 2 पासून 2 आणि 5 पासून 2, 7 पासून 2, 2 पासून 2 आणि 5 पासून 2, अशा प्रत्येक अंकापासून 2 2 संख्या तयार होतात. मग अशा पद्धतीनं संख्या काढून बेरीज करायची का? आता प्रश्न 3 अंकाचा पडला, समजा प्रश्न 4 अंकाचा पडला, तर 4 अंकापासून किती संख्या तयार होतात? 24 संख्या तयार होतात. मग 24 संख्या आपल्याला लिहायला जमेल का? अजिबात नाही. यासाठी आपण त्या पद्धतीनं काढायचं नाही, तरी पण आपण याची बेरीज करूया आणि ह्याचं उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीनं पण काढणार आहोत. बघा, 5 2 7 5 12 7 19 7 26 2 28, 28 ला 8, 8 आले 2, 2 2 4 5 9 7 16 5 21 2 23 7 30, 30 ला 0, 8 आले 3, 7 7 14 2 16 2 18 5 23 5 28. तर उत्तर काय आलेलं आहे मी तर लिहितो, लक्षात ठेवा 2808. परंतु आपण सोप्या पद्धतीनं एक वेगळी टॅक्ट आहे, आपण त्या पद्धतीनं हे उत्तर आपण काढणार आहोत. तर कोणत्या पद्धतीनं बघा, तर बघा, तर आता आपण काय करायचं आहे दुसऱ्या पद्धतीनं. तर हे मधले अंक खूप उपयोगी येणार आहेत तुम्हाला. मधले अंक काय आहे की प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होतात. समजा 3 अंक असतील तर प्रत्येक अंकापासून 2 2 संख्या तयार होतात, म्हणजे 3 2 6. 4 अंक असतील प्रत्येक अंकापासून 6 6 संख्या तयार होतात, म्हणजे सगळ्या मिळून 24 संख्या तयार होतात. मतदारांना खूप महत्वाचा आहे. मग आता काय करायचं, ज्या दिलेल्या 3 संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. 7 अधिक 2 अधिक 5 यांची बेरीज करायची आणि या बेरजेला प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होतात? 2. या बेरजेला 2 न गुणायचं. या बेरजेला किती न गुणायचं? 2 न गुणायचं. बेरीज करूया. 7 2 9 5 14, 14 गुणिले 2 बरोबर काय झालं? 28 आलं. 14 दुनी 28. काय केलं? दिलेल्या संख्येची बेरीज करायचं आणि प्रत्येक अंकापासून समजा 3 अंक असतील तर 2 न गुणावं लागेल त्याच्या बेरजेला, 4 अंक असतील तर 6 न गुणावं लागेल, 5 अंक असतील तर 24 न गुणावं लागेल, 6 अंक असतील तर 120 न गुणावं लागेल. तर या ठिकाणी बघा, आता यानंतर आता 28 आलेला आहे. 28 आलेला आहे म्हणजे 3 संख्या आहेत, त्याला एकक दशक शतक मानायचं. 4 संख्या असतील तर 1000. मग आता 3 संख्या आहेत, एकक दशक शतक. एकक म्हणल्यानंतर आपण स्थानिक किमतीमध्ये त्याच्या पुढे 0 लावतो का? नाही. दशक म्हणल्यानंतर 1 0 लावतो, शतक म्हणल्यानंतर 2 0 लावतो. अशा पद्धतीने हे 28 म्हणजे एकक, हे 28 म्हणजे एकक, हे दशक आणि हे शतक, आणि यांची बेरीज करायची. एकक दशक शतक. का बरं शतक? 3च अंक आहेत ना. 7 2 5. आपण लगेच 4 अंकाचं पण पाहणार आहोत. 7 2 5 एकक दशक शतक. एकक म्हणल्यानंतर ती संख्या आहे तीच घ्यायची. 28 ला एकक म्हणायचं. दशक म्हणल्यानंतर 1 0, शतक म्हणल्यानंतर 2 0. आता बेरीज करूया. 8 8 2 10 ला 0 हात चाला 1, 8 2 10 ने 11 ला 1 हात चाला 1, 2 आणि 3, 3108 आलेली आहे बेरीज. तर मग ह्याच्यामध्ये थोडस बेरीज कुठं तर चुकली असावी, तरी पण डबल एकदा मी करतो. 725, 752, त्याच्यानंतर 257, 275, त्याच्यानंतर 572 आणि 527. ओके. 5 2 7 7 14 5 19 2 21 7 28 8 8 4 2, 2 2 4 5 9 5 14 7 21 28 2 30 0 8 4 3, 7 3 10, 10 7 17, 17 2 19, 19 2 21 5 26 5 31, 3108. मग बेरीज चुकलेली होती. ओके. तर या ठिकाणी उत्तर किती आलं? 3108 उत्तर आलेलं आहे.
3108 3108 उत्तर आलेलं आहे. 28,200 आणि 2800. 8 8 10 शून्य हातचाला 1 8 10 आणि 11 हातचाला 1 2 आणि 1 3. बघा हे 3 अंकाचं गणित आहे. व्यवस्थित लिहून घ्या. लगेच आपण 4 अंकाचं पण गणित पाहणार आहोत. आता आपण 4 अंक घेऊया. कोणतेही 4 अंक घेऊया. उदाहरणामध्ये आपण अंक घेतले 1 2 3 4. 1 2 3 4. आता 4 अंकापासून 24 संख्या तयार होतात. आता तुम्ही ते स्वतःहून त्याची मांडणी करायची असेल तर तरी पण आपण या सूत्रानुसार करूया. या चौघाची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4 आणि ह्या बेरजेला किती गुणावं लागेल? 4 अंकापासून प्रत्येक अंकापासून किती संख्या तयार होतात? 6. 1 2 3 3 6 4 10. 10 × 6 बरोबर किती आलं? 60 आलं. बरोबर आहे. आता याला कसं मानावं लागेल? एकक दशक शतक हजार. या ठिकाणी एकक म्हणजे 60, हे दशक 60च्या पुढे एक शून्य दिलं दशक म्हणल्यानंतर, हे शतक आणि हे हजार. 1 2 3 60च्या पुढे 3 शून्य दिले आणि यांची बेरीज केली 6 6 6 आणि 6 म्हणजे त्या 24 अंकाची बेरीज किती आली? 66,660 बेरीज आली. 66,660. आता एक 5 अंकीचं उदाहरण घेऊया. 3 4 5 6 7. आता या ठिकाणी त्यांची बेरीज करावी लागेल. 3 + 4 + 5 + 6 + 7 आणि त्यांच्या बेरजेला कितनं गुणावं लागेल? 24 न गुणावं लागेल. त्यांच्या बेरजेला कितनं गुणावं लागेल? 24 ने. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18 आणि 18 आणि 7 25. 25 × 24 करावं लागेल तुम्हाला. म्हणजे कुठल्याही अंकाची बेरीज दिली असता तुम्हाला तिथं काय करावं लागेल? त्यांची बेरीज करावं लागेल आणि त्या बेरजेचं काय करावं लागेल? पुन्हा त्या 24 ने त्याला गुणावं लागेल. बरोबर आहे. 6 7 13 आणि 5 18, 18 आणि 4 22 आणि 3 25. 25 × 24 म्हणजेच काय येईल बघा बेरीज? 24 5 120. 120 ला 0 हातचे आले 12. 24 × 48. 48 आणि 12 काय झालं? 60 झालं. 48 आणि 12 60. म्हणजे या ठिकाणी आता 600 आलं. तर 600 आल्यानंतर त्याला काय करावं लागेल? 600 म्हणजे एकक. 600 म्हणजे एकक. दशक, हे शतक, हे हजार. आता 5 अंक असल्यामुळे 10,000. एकक दशक शतक हजार ही 600. 600च्या पुढे हजार म्हणल्यानंतर 3 शून्य आणि 10,000 म्हणल्यानंतर 4 शून्य. एकक दशक शतक हजार आणि त्यांची काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. 0 6 6 6 6 6. अशा पद्धतीचा हा सुंदर प्रश्न आहे. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. व्यवस्थित हा जो रकाना आहे हा रकाना लक्षात ठेवा. 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात म्हणजे प्रत्येक अंकापासून 2 संख्या तयार होतात. 4 अंकापासून 24 संख्या तयार होतात म्हणजे प्रत्येक अंकापासून 6 संख्या तयार होतात. 5 अंकापासून 120 संख्या तयार होतात म्हणजे प्रत्येक अंकापासून 24 संख्या तयार होतात आणि 6 अंकापासून 720 संख्या तयार होतात म्हणजे प्रत्येक अंकापासून 120 संख्या तयार होतात. तर यावरचे 3ही प्रश्न पाहिलेले आहेत ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी दुसरा प्रश्न. काही प्रश्न सोपे आहेत, त्या लवकरात लवकर सुटतील पण तुम्हाला. तर या ठिकाणी बघा 7063 हे 4 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी लहानात लहान समसंख्याकून. तर या 4 अंकापासून आपल्याला 4 अंकी लहानात लहान समसंख्या तयार करायची आहे. आता समसंख्या म्हणजे काय? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक यावा लागतो. आता यामध्ये 7063 यामध्ये 2 अंक आहेत समसंख्येचे 0 आणि 6. 7 आणि 3 तर एकक स्थानी येऊ शकत नाही आणि लहानात लहान तयार करायची आहे. आता लहानात लहान कोणतीही संख्या लहानात लहान तयार करत असताना अगोदर या 4 अंकापैकी जो लहान अंक आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे या ठिकाणी कोणता लहान अंक आहे? 0 लहान अंक आहे. 0 आपण घेऊ शकतो का? नाही. 0ला 2 नंबरच्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे काय घ्यावं लागेल? 3. त्यानंतर 0. त्यानंतर आता 2 अंक राहिले 7 आणि 6. समजा आपण इथं 6 घेतलं कारण लहानात लहान तयार करताना लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जावं लागतं. 3 आणि 0 तर घ्यावंच लागतं कारण 2 अंक असल्यामुळे 0ला 2 दुसऱ्या ठिकाणी ठेवावं लागेल. समजा एकच अंक समसंख्येचा राहिला असं त्याला शेवटी ठेवावं लागलं असतं. तर या ठिकाणी 2 अंक राहिले 7 आणि 6
म्हणजे आपल्याला या ठिकाणी 7च घ्यावं लागेल मोठा असून सुद्धा, कारण आपल्याला समसंख्या तयार करायची आहे. म्हणजे 7 आणि 6 म्हणजे या ठिकाणी 3076 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपा प्रश्न. तर पुढचा प्रश्न स्थानिक किमतीवर आहे. जर तुमच्याकडे 8वी स्कॉलरशिपचं जे पुस्तक असेल मराठी आणि गणितामधलं पहिलं प्रकरण आहे, त्यामध्ये अवघड प्रश्न, एकाच प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा असतात, ते प्रश्न मी घेत नाही. जे प्रश्न अवघड आहेत त्याचा प्रत्येक प्रकारचं एक उदाहरण मी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तर हा प्रश्न स्थानिक किमतीवर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी क्रिया न करता आपण उत्तर डायरेक्ट निघू शकतो. कसं या ठिकाणी बघा, तर ही संख्या आहे 1 2 3 4 5 6 6 अंकी संख्या, परंतु ह्याच्यामध्ये 2 अंक दिलेले नाही. 4 स्टार 5 6 स्टार 3 म्हणजे इथे 2 अंक आपल्याला माहिती नाही. आणि या संख्येत स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत, समान अंक आहेत, व त्या जागी जे समान अंक आहेत त्या समान अंक असलेल्या त्या अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक. आता स्थानिक किंमत म्हणजे काय, त्याच्या अगोदर पण तुम्हाला शिकवलेलं आहे. स्थानिक किंमत म्हणजे त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक तेवढे शून्य द्यायचे. तर त्या स्थानिक किमतीमधला फरक कोणता आहे बघा, एवढा आहे. त्या स्थानिक किमतीमधला फरक 79,920 आहे. आता उदाहरणामध्ये ती संख्या इथे लिहून घेतली मी, 4 स्टार 5 स्टार 3. तर त्यानं म्हणतंय इथं जे 2 अंक आहेत यांची स्थानिक किंमत काढली तर त्या स्थानिक किमतीमधला फरक एवढा येतो, 79,920 येतो. 79,920 येतो. तर 79,920 आल्यानंतर तर या स्टारच्या ठिकाणी अंक कोणता? आता अंक कोणकोणते आहेत? 0 पासून 9 पर्यंत अंक आहेत. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 यापैकी आपण कोणता पण अंक ठेवू शकतो. मग प्रत्येक अंक ठेवून बघायचं का? समजा इथं 1 ठेवलं आणि इथं 1 ठेवलं, समान अंक आहे म्हणलं. इथं 1 ठेवलं आणि इथं 1 ठेवलं, बघा इथं 1 ठेवल्यानंतर इथं 1 ठेवलं आणि इथं 1 ठेवलं, तर हे 1 ची स्थानिक किंमत 1 2 3 4, 1 च्या पुढे 4 शून्य आणि ह्या 1 च्या पुढे 1 शून्य. यांची वजाबाकी केल्यानंतर एवढं आलं पाहिजे. यांची वजाबाकी केल्यानंतर एवढं आलं पाहिजे, बरोबर आहे का? मग 10,000मधून 10,000 गेल्यानंतर 79,000 येईल का? अजिबात नाही. तुम्ही वजाबाकी करून बघू शकता. असं 1 पासून 9 पर्यंत अंक ठेवायचे का? अजिबात नाही. मग ह्याच्यामध्ये एका सेकंदामध्ये उत्तर काढायचं. कसं? जो काही फरक आहे हा फरक बघा आणि या फरकामधला पहिला अंक बघा. या फरकामधला पहिला अंक बघा. पहिला अंक कोणता आहे? 7 आहे. पहिला अंक कोणता आहे? 7 आहे. तर या स्टारच्या ठिकाणी इथं जो पहिला अंक असतो त्याच्या पुढचाच अंक इथं असतो. त्याच्या पुढचाच अंक इथं असतो. 8 8. 100% उत्तर तिथं असतं. इथं जो अंक असतो त्याच्या पुढचाच अंक 8 8 म्हणजे उत्तर काय झालं? 48 56 83. 48 56 83 म्हणजे पर्याय क्रमांक 4. तरी पण आपण तो स्थानिक किमतीमधला फरक काढून बघूया. तर ह्या 8 मधला फरक बघा. ही 8 8च्या पुढे 4 शून्य, 1 2 3 4 आणि ह्या 8च्या पुढे 1 शून्य, वजा बघा शून्याला शून्य, हे 7 आलं, हे 10, इथं 9 हातचा, इथं 1 9, इथं 10, 10 मधून 8 गेले, 2 राहिले, 9 ला 9, 9 ला 9 आणि 7 ला 7, 79,920 म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे त्या स्टारच्या ठिकाणी जो अंक असतो त्याच्यामधला जो फरक असतो त्या फरकामधला जो पहिला अंक असतो त्याच्या पुढचाच अंक त्या स्टारच्या ठिकाणी असतो. एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी पुढचा प्रश्न. तर प्रश्न बघा काय आहे की जिच्यामध्ये 8 व 0 हे अंक नाही, म्हणजे ज्या संख्येमध्ये 8 व 0 हे 2 अंक नाहीत. आता अंक किती आहेत? 0 पासून 9 पर्यंत असे 10 अंक आहेत. कधी कधी शून्याला धरलं जातं किंवा धरलं जात नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढे अंक आहेत. आणि 0 जिच्यामध्ये 8 व 0 हे अंक नाहीत व इतर अंक एकदाच वापरलेले आहेत, म्हणजे डबल घेतलेला नाही, अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? पर्यायामध्ये बघून पण उत्तर निघू शकता. अतिशय सोपा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा 8 व 0 हे अंक नाही, तो इतर अंक एकदाच वापरले आहेत, अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या लिहा. आता 8 व 0 आता संख्या आहेत बघा. 0 1 2 3 4 5 6 7 8
बरोबर आहे. त्याच्यामध्ये 8 व 0, 0 आणि 8 हे काढून टाकले म्हणजे राहिले एवढे अंक. तर एवढ्या अंकामधून आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. मग मोठ्यात मोठी तयार करायची म्हटल्यानंतर काय, इकडून ही 9 एक राहिलं ना, 9 राहील बरोबर, 8 नंतर 9 राहिला. मोठ्यात मोठी सुरुवातीला काय घेतलं 9, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4, ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 97,654 म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न स्थानिक किमतीवर आहे. तर दशांश संख्या, दशांश जर दिलेली संख्या असेल तर त्यामधील अंकाची स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढायची. तर प्रश्न बघा काय आहे. तर 32.358 व 27.489 या दोन संख्यांमधील 8च्या स्थानिक किमतीमधील फरक किती. तर ह्या दोन संख्या दशांश मधील आहेत आणि त्यामध्ये एक समान अंक आहे तो म्हणजे 8 आणि त्याच्या स्थानिक किमतीमधला फरक करायचा. तर स्थानिक किंमत म्हणजे माहितीच आहे आपल्याला, त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक तेवढी शून्य द्यायचं आहे. परंतु दशांश मधली संख्या आल्यानंतर स्थानिक किंमत कशी काढायची ते आपल्याला बघायचं. तर या ठिकाणी बघा, तर इथे एक 8 आहे आणि इथे एक 8 आहे. तर या ठिकाणी 32.358 यामधील या 8ची स्थानिक किंमत 0.008. नीट लक्ष द्या, पॉइंटच्या पुढे 8च्या अगोदर किती अंक आहेत, 2 अंक आहेत. 8च्या अगोदर 2 अंक आहेत म्हणून 8च्या अगोदर 2 शून्य दिले, बरोबर आहे का. आणि 0 पॉइंट, हे 0 पॉइंट तरच कंपल्सरी लिहावंच लागेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर 27.489 या 8ची स्थानिक किंमत. 8च्या अगोदर एकच अंक आहे, पॉइंटच्या नंतर आणि 8च्या अगोदर 0.08. 0.08 म्हणजे बघा 0.008 ही एकक दशक चालू होते इथून, ही एकक दशक. आणि इकडे पॉइंटच्या इकडची संख्या आहे म्हणजे पॉइंट मध्ये संख्येची स्थानिक किंमत काढताना त्याच्या अगोदर किती अंक आहेत पॉइंटच्या नंतर आणि त्याच्या अगोदर ते गृहीत धरायचे. म्हणजे 0.008 आणि 0.08. आता ह्याच्यामधला काय करायचं आहे, फरक काढायचा. आता फरक काढणे म्हणजे काय, वजाबाकी करणे. मग वजाबाकी करत असताना आपण काय करतो, वरी मोठी संख्या खाली लहान संख्या. आता यामधील लहान आणि मोठी संख्या ओळखता आली पाहिजे, बऱ्याच विद्यार्थ्यांना ओळखता येत नाही. तर लक्षात घ्या की पॉइंट नंतर जो काही पूर्ण अंक पाहिजे शून्याला सोडून. आता इथं बघा 0.008 म्हणजे ह्याच्या अगोदर 2 शून्य आहेत आणि ह्याच्या अगोदर एकच शून्य आहे म्हणजे ही मोठी संख्या झाली. 0.08 काय झाली, ही मोठी संख्या झाली. म्हणजे 0.08 वजा 0.008 यांची काय करायची, वजाबाकी करायची. आता ह्या 8च्या वरी काय नाही म्हणजे याचा अर्थ इथं काय लिहायचं, 0 लिहायचं. या ठिकाणी आता इकडचा हातचा इथं गेला, इथं 7 राहिले, 10 मधून 8 गेले, 2 राहिले. 7 ला 7, 0 ला 0, पॉइंटला पॉइंट, 0 ला 0, 0.072 म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा आता हा इथून काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न थोडेसे परिमेय अपरिमेय संख्येवरचे आहेत. परिमेय अपरिमेय संख्या हा जो प्रकार आहे दिसायला वाटतं खूप छोटा प्रश्न आहे, परंतु त्याचे उत्तर एवढे कन्फ्युज करतात भरपूर. तर या ठिकाणी बघा, तर 0.26 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते, या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते म्हटलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे अखंड आणि आवर्ती. अखंड म्हणजे दशांश नंतर ती संख्या कंटिन्यू येत राहते, त्याचं उत्तर थांबत नाही. आणि आवर्ती म्हणजे तोच अंक पुन्हा पुन्हा येणे, तोच अंक पुन्हा पुन्हा येणे. परंतु आपल्याला या ठिकाणी 0.26 याचं अखंड आवर्तीमध्ये रूपांतर करायचं आहे. याचं अखंड आवर्ती रूप कोणतं असं विचारलेलं आहे त्यांनी. अखंड आवर्ती रूप कोणतं ह्याच्यामध्ये, आणि संख्या तर अशीच दिलेली आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला बदल करण्याचा अधिकार नाही, बरोबर आहे. समजा त्या ठिकाणी इथं आता ह्याच्यामध्ये अजून एक नियम मी सांगितला नाही तुम्हाला, एक लक्षात घ्या की दशांश नंतर एखादा अंक पुन्हा पुन्हा येत असेल किंवा एखादी संख्या, उदाहरणामध्ये
1.2222 असे येत असेल तर या ठिकाणी त्याच्या डोक्यावर टिंब दिलं जातं किंवा त्याच्या डोक्यावर आडवी रेघ दिली जाते. त्याच्या डोक्यावर टिंब किंवा जो अंक किंवा जी संख्या पुन्हा पुन्हा येत आहे त्याच्या डोक्यावर आडवी रेघ दिली जाते. असा एक नियम आहे दशांश अपूर्णांकामध्ये, आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये. तर या ठिकाणी बघा, तर आता प्रश्न तर असा दिलेला आहे, प्रश्नामध्ये 6च्या डोक्यावर टिंब दिलेलं नाही. नीट लक्ष द्या. बरेच विद्यार्थी काय करतात, लगेच कुठलं तरी उत्तर गोल करतात आणि पर्याय बघा कसे आहे. इथं 2च्या डोक्यावर आडवी रेघ आहे, इथं 6च्या डोक्यावर आडवी रेघ आहे, इथं 0च्या डोक्यावर आडवी रेघ आहे आणि इथं 26च्या डोक्यावर आडवी रेघ आहे. प्रश्नामध्ये 26 दिलेलं आहे, 26च्या डोक्यावर कुठं सुद्धा काही दिलेलं नाही, टिंब दिलेलं नाही, आडवी रेघ दिलेली नाही. मग त्याचं अखंड आवर्ती रूप कोणतं? लक्षात घ्या, ही किंमत आणि ही किंमत 0.260 या किमतीमध्ये आणि या किमतीमध्ये काही फरक आहे का? अजिबात फरक नाही. कारण दशांशच्या पुढे जर एखादी संख्या असेल तर त्याच्या पुढे तुम्ही कितीही शून्य देऊ शकता. या किमतीमध्ये आणि या किमतीमध्ये काहीच बदल होत नाही. बघा 0.220 दिले, काहीच फरक नाही, काहीच फरक होत नाही. 0.000 म्हणजे या ठिकाणी तुम्ही 0 वाढवू शकता, 6 वाढवू शकत नाही. प्रश्नामध्ये जर दिला असतं 6च्या डोक्यावर आडवी रेघ, मग या ठिकाणी उत्तर तुम्ही हे लिहू शकला असतं, हे लिहू शकला असतं, परंतु तसं दिलेलं नाही. किंवा प्रश्नामध्ये असं दिलेलं असतं 0.26666, मग उत्तर हे आलं असतं. किंवा प्रश्नामध्ये असं दिलं असतं 26 26 26 26 26, तर हे उत्तर आलं असतं. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी तसं काही दिलेलं नाही, म्हणजे आपण त्याच्या पुढे 0 ठेवू शकतो. म्हणजे 0.000 असं किती पण वाढू शकतं. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल? उत्तर 3 येईल. आता हा पुढचा प्रश्न काय करायचा आहे आपल्याला, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? तर ह्याच्यामधली परिमेय संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी बघा, तर आपण पाहिलं होतं परिमेय संख्येमध्ये, परिमेय संख्या म्हणजे काय की अंशामध्ये आणि छेदामध्ये पूर्णांक संख्या, अंशामध्ये कोणतीही पूर्णांक संख्या आणि छेदामध्ये कोणतीही शून्येतर पूर्णांक संख्या. तर त्या परिमेय संख्येचे 2 प्रकार आपण पाहिलेले होते. पहिला प्रकार म्हणजे खंडित दशांश रूप आणि दुसरा प्रकार अखंड आवर्ती दशांश रूप. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी परिमेय संख्या कोणती की ज्याचं उत्तर निघतं ती परिमेय संख्या आहे आणि ज्याचं उत्तर निघू शकत नाही ती अपरिमेय संख्या आहे. तर या ठिकाणी बघा, आता ह्याच्यामध्ये परिमेय संख्या तुम्हाला ओळखायची आहे. आता वर्गमुळात 7, 7चं वर्गमूळ निघेल का? नाही. कोणत्या संख्येचा वर्ग? 7 नाही. म्हणजे 7 ही परिमेय संख्या होऊ शकत नाही, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. दुसरा 3.67, त्याला नंतर बघूया. वर्गमुळात 21, 21चं वर्गमूळ निघेल का? नाही, पण नाही. आणि चौथा, आता चौथ्यामध्ये बघा इथं पुढे टिंब दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ पुढे अखंड आहे. बऱ्याच जणांना वाटतं लगेच ती अखंड आवर्ती दशांश रूप आहे. अखंड असेल म्हणजे परिमेय संख्या असते का? नाही. अखंड पण पाहिजे आणि आवर्ती पण पाहिजे. फक्त अखंड असेल आणि आवर्ती नसेल तर ती अपरिमेय संख्या आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला अपरिमेय संख्येची व्याख्या दिलेली आहे. जी अखंड असते परंतु आवर्ती नसते ती अपरिमेय संख्या असते. 13.1357 म्हणजे या ठिकाणी अंक बदलत गेलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय नाही. म्हणजे 3.67 दशांशानंतर उत्तर पूर्ण झालेलं आहे, म्हणजे ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. अजून एक प्रश्न आहे त्यावरतीच. इथं बघा वर्गमुळात 5, 5चं वर्गमूळ निघेल का? अजिबात नाही, म्हणजे ही अपरिमेय संख्या. इथं पण बघा पॉइंट नंतर 10, 54, 768 वेगवेगळे अंक आहेत, कुठल्याच अंकाची आवर्ती झालेली नाही आणि पुढे टिंब दिलेला आहे, म्हणजे ही अखंड अनावर्ती आहे. त्याचा प्रकार अनावर्ती असं त्याला म्हणतात. वर्गमुळात 10, 10चं वर्गमूळ निघतं, कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 10 नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण येणार नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येईल? 1.35. याच प्रकरणावर आधारित जे काही उदाहरणं आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि आपलं जे चॅनल आहे, हा जो आठवडा गेला, हा आठवडा माझी जॉईनिंग सिंधुदुर्गमध्ये झाल्यामुळं या आठवड्यामध्ये मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. परंतु आता इथून वर्षभर
आपण सर्व स्पर्धा परीक्षेचे काही क्लासेस आहेत आपण मोफतपणे आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत चालू केलेले आहेत. तर या ठिकाणी बऱ्याच जणांना ते व्हिडिओ जर भेटत नसेल युट्यूबमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही माझं नाव आदिनाथ उस्तुरे या ठिकाणी असं चॅनल आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी सर्च करू शकता. तसेच प्ले लिस्ट मध्ये तिथं 8वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय, 10वी गणित भाग 1-2 आणि स्पेशल बुद्धिमत्ता असे व्यवस्थित वेगवेगळे ठिकाणी केलेले आहेत. तर गणित जे आहे संपूर्ण गणित ते 5वी नवोदयच्या विद्यार्थ्यांनी पण, आता ह्याचं टायटल असेल 8वी स्कॉलरशिप, 5वी नवोदयच्या पण विद्यार्थ्यांनी बघायचं आहे. आणि या ठिकाणी इथून दररोज आपल्याला सर्व सिलेबस वेळेमध्ये पूर्ण केला जाईल. तर आपलं जे काही चॅनल आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा, गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके. तर याच प्रकरणावर जे काही प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये येतील. अजून हे प्रकरण संपलेलं नाही. धन्यवाद.